साहिल वैयक्तिक पहिलं, संघाकडून दुसरं षटक घेऊन येते साहिल. बालई ब्लास्टरकडून वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येते साहिल. आणि पंचांचा इशारा वाईट. अतिरेक धावसंख्या 3, एक गरीबात 3. सुंदर असा फटका मारलाय तो आणि 6 धावा. पहिला षटकार. साहिल यांचा पुढचा चेंडू. सुंदर असे क्षेत्ररक्षण होतो. सुंदर असे क्षेत्ररक्षण. एक धाव. धावसंख्या 1 पुरस्कार 12. 2 बाद 12. दोन बाद 12. साहिल पुढचा चेंडू. साहिल यांचा पुढचा चेंडू. 2 बाद 12. सुंदर असा चेंडू फलंदाज बीट होतोय. ओव्हर झाले. षटक संपतोय. 2 षटकं संपलीत. 2 षटकात धावा झाल्या त्या 12. 12 चेंडू 12 धावा. 2 गडी बाद. पाणी नाही. बारा चेंडू 12 धावा. 2 गडी बाद.
स्कोर वाढवायला पाहिजे हो फलंदाज आहे. बालई ब्लास्ट वॉरियर्स 2 षटकं शिल्लक आहेत. 2 षटकं संपली. 2 षटकं 10-12. 2 गडी बाद. प्रशांत माली यांचा चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर षटकार. सुंदर असा षटकार मारला प्रशांत माली यांना. वैयक्तिक पहिला संघाकडून तिसरं षटक प्रशांत माली. धावा झाल्या होत्या 12 आणि आता 6-18. 2 बाद 18. पहिल्या चेंडूवर षटकार प्रशांत माली यांना. कंप्लीट. तिसऱ्या षटकाचा पुढचा चेंडू प्रशांत माली वैयक्तिक पहिलं. धावा झाले ते 22. 2 बाद 22. बालई वॉरियर्स. अत्रेक 1 बाय. धावसंख्या 23. 2 बाद 23. 2 षटकं संपली. तिसऱ्या षटकातला पुढचा चेंडू प्रशांत माली वैयक्तिक पहिलं. बालई वॉरियर्स. धावा झाल्या त्या 23. 2 बाद. दोन बाद 23. प्रशांत माली तर पुढचा चेंडू मला वाटतं लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा अतिरेक वाईट बॉलच्या रूपात. धावसंख्या 1 निवड 24. 2 बाद 24. 2 बाद 24. वैयक्तिक पहिला सांगून तिसरं षटक प्रशांत माली. सुंदर चेंडू लॉंग आपला आणि मला वाटतं 4 धावा. सुंदर असा फटका मारला आहे. 4 धावा केल्या त्या बॅट्समन. धावसंख्या 4 पुढं सरकते 28.
आणि बाद होतोय फलंदाज. तिसरा झटका बसतोय तो बालई वारियर संघाला. सुंदर गोलंदाजी भरत यांची. पहिला गडी बाद होतोय भरत यांचा आणि गडी बाद होतात वारियर संघाचे. तिसरा गडी बाद होतोय. 37 धावा 3 गडी बाद. शेवटचं षटक भरत यांचा. सिद्धेश नवीन फलंदाज जाते तो नॉन स्ट्राईकला. सिद्धेश गोलंदाजाचं भरत. शेवटचं षटक चौथं आणि शेवटचं षटक घेऊन भरत सुंदर असं चेंडू बॅट चिक्कर घेते. बोलते ते गलीला 1 रन 1 धाव. धावसंख्या 1 ने 38. 3 बाद 38. 3 बाद 38 बालई वारियर संघाच्या. भरत यांचा पुढचा चेंडू. भरत यांचा पुढचा चेंडू. वैयक्तिक पहिल्या संघाकडून चौथं शेवटचं षटक घेऊन सुंदर असा चेंडू. मला वाटते षटकार. सुंदर असा षटकार मारला आहे सिद्धेशांनी. पहिला षटकार. षटकाराने त्यांनी आपलं खातं उघडलं आहे. सिद्धेशांनी खातं आपलं उघडलं ते 6 धावाने आहे. त्या संख्या पुढे सरकते 6 धावा संघाच्या. 44. 3 बाद 44. 3 बाद 44. चौथ्या षटकातला 5वा चेंडू घेऊन भरत. सुंदर असा मला वाटते सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. 6 धावा त्या 6 धावांनी संघासाठी त्यांनी 4 धावा वाचवलेल्या आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय आणि 4 धावा वाचवल्या आहेत आपल्या संघाच्यासाठी त्यांनी. 4 धावा 2 धावा 2 धाव संख्या दोन्ही पुढे सरकते. एकच का सॉरी एकच 1 धाव. आणि मला वाटते षटकार. 4 षटकं संपली. 4 षटकात धावा झाल्या त्या 51. 3 गडी बाद 51. आणि विजयासाठी बालई ब्लास्टर संघाला 52 धावांची गरज आहे. ती 24 चेंडू 52 धावा. अतिश दुसरा सामना. दुसऱ्या सामन्यात 4 षटकं संपलीत. बालई वारियरनी 51 धावा केल्यात. बालई ब्लास्टर संघाला आव्हान दिले ते 4 षटकं 24 चेंडूमध्ये 52 धावा. माझा कुठं आहे रोनित. डॉक्युमेंट पाठवू नका. बसायला दिला असेल थँक्यू. बसायला हे काय ट्रॉफी. हॅलो सेक. हॅलो बाटली बाटली ए बस कोणता बोलायचा इकडे इकडे आहे तुमची आणि याच्यातले हारलेले. ए मोबाईल असा हारलेले ए अनाउन्स करून ठेवा रे. ए फोटो पाठवलाय बघ. ए यश माझी तर का दिलास. मी तर मॅच खेळलो. हॅलो सेक. धन्यवाद सर. जिच्या उदात्त कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं ते राजमाता जिजाऊ. ज्या पुत्रानं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती आणि ज्या वारसदारानं
देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवत स्वराज्याचं भगवं निशाण खांद्यावर लिहिले पेलं ते राजा शंभू छत्रपती या महाराष्ट्राच्या तिन्ही वीरपुत्रांना बालई प्रीमियर लीग 2021 या शानदार पर्वामध्ये मी आतिश पाटील नतमस्तक होऊन मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून सर्व खेळाडूंचं रसिक मायबापांचं स्वागत करतोय. खरं तर BPL म्हटले तर निश्चितपणे प्रत्येक खेळाडूची आस बालई प्रीमियर लीग या खेळाकडे लागली होती आणि सकाळच्याच सत्रापासून या क्रिकेटच्या स्पर्धांना आपण सुरुवात केली. तदनंतर आजच्या या दिवसातील आजचा हा दुसरा सामना आपण पाहतोय. बालई ब्लास्टर्स विपक्ष बालई वॉरियर्स या दोन संघादरम्यान 4 षटकांचा खेळ. पहिलं सत्र पहिला डाव या ठिकाणी संपला गेला आणि तदनंतर 24 चेंडूनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर लागली. 52 धावांचा टार्गेट सेट केला. आपण पाहतोय दोन पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्र घरत सर मॅन फ्रॉम शेवा आणि संदीप पाटील सर जासई या दोन्ही पंचांचं आम्ही बालई प्रीमियर लीग 2021 या पर्वामध्ये स्वागत करतोय. 24 चेंडूंचा खेळ आहे आणि या क्रिकेटच्या या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपला गाव एकत्र येत असेल, आपल्या गावातील तरुण एकत्र येत असतील आणि तरुणांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा सोहळा याची देही याची डोळा अनुभवता येत असेल तर यापेक्षा चांगले क्षण आपल्या आयुष्यामध्ये नसावेत. आणि म्हणूनच या क्रिकेटच्या पर्वामध्ये आपण पाहतोय की हे क्रिकेटचा खेळ प्रत्येक तरुणाला आकर्षित करणारा खेळ आहे आणि तरुणांसमवेत आबाल वृद्धांना देखील या क्रिकेटच्या खेळाचे वेड निश्चितपणे जीवनामध्ये लागलेले असतात. पहिला षटक असेल अमित आणि या स्ट्राईक एंडचा फलंदाज असेल भारत आणि हितेश ही जोडी मैदानामध्ये. 24 चेंडू 52 धावांचं लक्ष आणि एक दमदार आव्हान त्या चॅलेंजचा स्वीकार करत दोन फलंदाज मैदानामध्ये उभे ठाकलेले आहेत. पहिला चेंडू लोवर फुल टॉस आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. जीवाच्या आकांतानं प्रयत्न केले जात आहेत. याला सर मित्रांनो क्रिकेट म्हणतायत की गावच्या या क्रिकेटच्या खेळामध्ये कोण जिंकेल कोण हरेल हे फार महत्वाचं नाही, परंतु आपण जिंकत असताना खेळत असताना त्याचा आनंद किती घेतोय आणि इतरांना किती देतोय हे फार महत्वाचं असतं. आणि त्याच पद्धतीनं हा क्रिकेटचा सोहळा देखील आपण पाहतोय. परत एकदा लोवर फुल टॉस लॉंग ऑन सीमारेखेच्या बाहेर जातोय चेंडू. दणदणीत खणखणीत असा षटकार. थँक्यू. पहिला षटकार या डाबातील आपण पाहतोय. पुढचा चेंडू परत एकदा फुलटॉस चेंडू दिलाय भिडकवून डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर चेंडू गेलाय सीमा पार. षटकार. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. सलग दुसऱ्या चेंडूवर बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहतोय. लाईन आणि लेन जर पाहिले तर अतिशय खराब स्थिती गोलंदाजीची आपण पाहतोय. 52 धाबांचं टार्गेट डोळ्यासमोर असताना प्रत्युत्तर दिलं जात आहे. यावेळेस ओव्हर पिच चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. त्या ठिकाणी मात्र कोणताही खेळाडू उपलब्ध नाहीये. चेंडू गेला सीमा पार 4 धावांकरिता.
सर्व खेळाडूंनी आणि संघमालकांनी संघनायकांनी की यानंतर होणारा सामना विजयी विपक्ष पराभूत झालेला संघ फुलटॉस चेंडू मोठा फटका लाफ्टर हिट केला जातोय चेंडू जातोय बिग 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 सिक्सर चेंडू गहाळ झालाय भारत याच्या अतिशय अफलातून फटकेबाजी आपण पाहतोय 52 धावांचं टार्गेट अगदी आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अमित याला या फलंदाजानं टार्गेट केलंय आणि या षटकामध्ये आपण पाहतोय मॅन्ड्रेटी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्येच हे द्वंद्व दोन खेळाडूंमधलं होतं त्यामध्ये आतापर्यंत विजेता हा फलंदाज ठरलाय पुढचा चेंडू यावेळेस चांगलं कमबॅक ओव्हर पिच लाईन लेंथ होती परंतु लांबून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजानं केला डॉट चेंडूचा खेळ या ठिकाणी संपला जातोय या षटकातील दुसरा डॉट चेंडू आहे षटकाची सुरुवात अतिशय चांगली होती परंतु तदनंतर फलंदाजाचं आक्रमण आपण या खेळामध्ये पाहिलं यावेळेस शॉट चेंडू अपरकट केलाय चेंडू जातोय डीप पॉइंट क्षेत्राच्या दिशेनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल जोवर चेंडू उचलला फेकी केली गेली तोवर 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या होत्या 2 धावेनं एकूण धावसंख्या आपण पाहतोय पहिलं षटक संपल्याचा निर्बाळा पंचांकडून दिला जातोय आणि निम्म्याहून अधिक धावा या पहिल्या षटकामध्येच पूर्ण केलेल्या आहेत अर्थातच 52 धावांचं टार्गेट आणि पहिल्या षटकामध्ये 25 धावा येणं ही फार कठीण स्थिती असणार आहे गोलंदाजी करता कारण पहिलं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने टाकणं फार गरजेचं होतं परंतु भारत याच्या फलंदाजी पुढे गोलंदाज मात्र नतमस्तक झाला पहिलं षटक 25 धावा तदनंतर आपण दुसऱ्या षटकाकडे वळतोय नवीन गोलंदाज करण गोलंदाजीच्या मार्कवर उभा असेल बाले प्रीमियर लीग 2021 चा खेळ आपण पाहतोय या स्पर्धेला अगदी चांगलं स्वरूप देण्यासाठी आयोजकांची फार मेहनत आहे आणि या मेहनतीचं चीज कुठेतरी सर्व खेळाडूंच्या माध्यमातून एकत्रितरित्या हे खेळाचा आनंद घेत असताना आपण पाहतोय चांगला कट केलाय थर्ड मॅन क्षेत्राच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात आहेत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात डोकेलिटी या ठिकाणी वापरली जाते माइंडेड गेम आहे कारण ज्यावेळेस पहिल्या षटकामध्ये आक्रमण चढवलं 25 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यानंतर थोडंसं कॅल्क्युलेटेड गेम खेळणं फार गरजेचं आहे आणि त्याचा वापर फलंदाज यावेळेस करतोय आपण पाहतोय सिंगल डबल्स मोठे फटकेबाजी आणि त्यामधून धावांचा आकडा हा उंचावला जात आहे टायमिंग चुकलाय पहिला गडी यावेळेस बाद होता होता वाचलाय अगदी संकटामध्ये असताना एक जीवनदान खर तर अशा कॅचेस पकडून समोरच्या संघावर दबाव टाकणं फार गरजेचं होतं पण यावेळेस आपण पाहतोय की एका फलंदाजाची कॅच सोडली आहे हितेश आपण पाहतोय हितेश याला जीवनदान मिळालेलं आहे गोलंदाजी यावेळेस लॉंग रनअप घेऊन परत एकदा पास करतोय कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय अंपायरच्याकडे शंकेच्या किरणानं पाहिलं जाते परंतु अंपायरची नजर या ठिकाणी आपण पाहतोय चाणक्ष उरण पंच असोसिएशनचे सन्माननीय दोन्ही पंच यावेळेस या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका निभावताना पाहतोय खर तर उरण पंच असोसिएशनला जोडण्याचं कार्य प्रशांत माळी सरांनी केलंय आणि तालुक्यामध्ये असंख्य जे पंच आहेत त्यांना एकत्रितरित्या एका धाग्यामध्ये गुंफण्याचं कार्य देखील प्रशांत माळी यांनी केलंय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय हलक्या हातानं पुश केलाय सिंगल धाव प्राप्त झाली आहे एकेरी दुहेरी धाव फार महत्वाची असते क्रिकेटमध्ये आणि ते क्रिकेट आपल्याला यावेळेस पाहायला देखील मिळत आहे करण याची अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत 4 चेंडू टाकले आहेत 3 धावा दिल्या आहेत
याच पद्धतीनं टिचून मारा करावा लागेल, कंजूशी गोलंदाजी करावी लागेल. दरम्यान ओव्हर पिच हाफ वाली बॉल, परंतु लांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. प्रत्येक चेंडू मागे मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. टार्गेट 52 धावांचं, परंतु पहिल्या षटकामध्ये 25 धावा कापल्या गेल्या. तदनंतर उर्वरित 18 चेंडूमध्ये 27 धावांचं लक्ष्य असताना हे अतिशय या सामन्याचं मोमेंटम बदलवणारं षटक करणच्या हातातून पडलं जात आहे. 5 चेंडूमध्ये केवळ 3 धावा दिल्यात या गोलंदाजानं. पुढचा चेंडू, यावेळेस मोठा फटका, लाफ्टिंग लाफ्टिंग, बिग 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 मायटी सिक्सर. भरत आणि हितेश या दोन फलंदाजांची अतिशय जबरदस्त खेळी आपण या मैदानावर पाहतोय. भरत अगदी मोठी धावसंख्या त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते, एक मोठं योगदान या सामन्यामध्ये. आणि 40+ हा खेळाडू आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट. 40 वर्षावरील खेळाडू ज्यावेळेस नवोदित खेळाडूंवर आक्रमण चढवतो, त्यावेळेस निश्चितपणे डोळ्याचे पारणे फेडणारे खेळ आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतोय बाले प्रीमियर लीगच्या माध्यमातून. तिसरं षटक, पहिला चेंडू, यावेळेस दिशाहीन अनियंत्रित अशुद्ध गोलंदाजी आपण पाहतोय. लेग स्टंपच्या बाहेर असणारा चेंडू पंच वाईट दर्शवत आहेत. एक अतिरिक्त धाव जोडली जाते. 35 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. अजूनही 12 चेंडू आणि 17 धावांचं लक्ष असेल. यावेळेस चांगला चेंडू आहे, एक धाव पळून काढली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जाणार नाहीयेत. ठाऊक आहे या चेंडू मुबलक आहेत आपल्याकडे, धावाचा आकडा देखील फार कमी आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटचं प्रेडिक्शन बऱ्याच वेळा खोटं ठरलं जातं आणि यावेळेस गोलंदाज खोटं ठरवेल का, तो कमबॅक करून दाखवेल का, ती हिंमत दाखवेल का, हे देखील चित्र आपल्याला पाहायला मिळेल. लोवर फुल टॉस, चेंडू येतोय लॉंग लॉंग लॉंग, ह्यूज मायटी सिक्सर.